इस्रायलची लोकसंख्या आहे जवळपास 80 लाख। स्वतंत्र झाल्यापासून जगभरातल्या सुमारे 70 देशांमधले ज्यू या देशात येऊन स्थायिक झाले। भारतात इस्रायली लोकांना शनिवार तेली म्हणून ओळखलं जातं। तसंच भारतातून इस्रायलला आलेल्या ज्यूंना इस्रायलमध्ये होदू म्हणतात, तर महाराष्ट्रातून इस्रायलला गेलेल्या लोकांना म्हणतात बेने इस्रायली। हेलो, कैसे है? फाइन। 70 वर्षाच्या सीमा कांदेलकर मुंबईला राहायच्या। त्यांचे पती सॉलोमन कांदेलकर वयाच्या 55 वर्षापर्यंत एसटीच्या वर्कशॉपमध्ये ठाण्याला काम करायचे। 4 मुलांसहित कांदेलकरांनी भारत सोडला कारण त्यांचे सगळे नातलग इस्रायलला आले, पण सुरुवातीला त्यांना करमायचंच नाही। ते एकट्यापासून मग रडायचे वगैरे, त्यांना आठवण यायची मुंबईची आणि ते नको हे सर्व विकून टाक, आपण जे काही घेतलंय ते इकडे सर्व विक आणि आपण जाऊया बॉम्बेला, इंडियाला जाऊया। सीमा कांदेलकर वर्षातून एकदा मुंबईत येतात, पण सॉलोमन एकदाही मुंबई भेटीवर आले नाही। मुंबईच्या मी इतका प्रेमात आहे की मुंबईत आलो तर मी परत जाणार नाही या भीतीपोटी यायचंच टाळतो, इतकं बोलतानाही सॉलोमनना रडू कोसळलं। भारताची फार आठवण येते। का भारत का आवडतो इतकं, म्हणजे काय तिथे? तुम्ही 84 ला आलात तेव्हापासून आजपर्यंत गेला नाही तिकडे, का नाही जात तुम्ही? गेलो नाही। सॉलोमनची 4ही मुलं इस्रायली नागरिक आहेत। तिथल्या युद्धाचे अनुभवही त्यांनी घेतलेत। तेव्हा सदाम हुसेनची लढाई झाली 92 मध्ये, त्यावेळेला तर म्हणजे आम्ही जिकडे सगळ्यांनाच त्याची भीती होती, कारण ते जे केमिकल सोडणार होते त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन होतं, कारण सर्व बंद करायला सांगितलं तर खिडक्या वगैरे एवढ्या बंद की सर्वकडून चारी बाजूनी सेलो चिकटपट टेप लावून बंद करा, परत सायरन झाला की दरवाजाला आपले पोतेरी ओले करून सर्व कपडा ओला करून ठेवायला, का तर केमिकल आतमध्ये यायला नको म्हणून। मुलांना शाळेमध्ये ट्रेनिंग देत होते प्रत्येक वेळेला, कसं पळायचं, कसं अंडरग्राऊंड जायचं आणि बाकी तसं काय, आणि मास्क दिले होते त्यावेळेला सर्व लहान मुलांपासून। त्याच्यामुळे घाबरून काय काय लोकांनी, म्हणजे आम्ही डोळ्याने बघितलं की बॉम्ब पडताना एअरपोर्टच्या, आमच्या या इकडे एअरपोर्ट साईडला वगैरे। सुजाताचा भाऊ शाहुल आणि त्याची बायको रीना हे राहतात पेताह तिक्वा भागात। डोंबिवली ते इस्रायल अशा स्थलांतरानंतर आता ते बनलेत पक्के इस्रायली। ज्यू अरब वादाबद्दल इस्रायलच्या या नागरिकांचा अनुभव थोडा वेगळा आहे। पण आम्ही सर्व मिळून काम करतो, पण मला असा प्रॉब्लेम नाही काय, म्हणजे आम्ही अरबी लोकांबरोबर काम करतो असं काय काय, म्हणजे ते बी आम्ही मिक्सअप केलं, यहुदी लोकांसारखंच आम्ही त्यांचं, ते लोक बी आमच्यावर चांगलं, म्हणजे काय प्रॉब्लेम म्हणजे काहीच नाही। रीनाकडेच आम्हाला भेटल्या प्रिया निंबाळकर, त्यांची बहीण क्लारा, क्लाराचा नवरा शोफेर जोसेफ। मूळचा मुंबईचा असलेला हा परिवार आता अक्षरशः ग्लोबल झालाय। माझे 4 मुलं आहेत। माझ्या मोठ्या मुलाला इंडियन बायको आणि 2 मुलं आणि 2 मुली आहेत। दुसरी मुलगी तिने इंडियन म्हणजे मिस्टर आहेत तिचे, आणि तिला 3 मुलगी आहे। तिसरी मुलगी तिने तेमान उमान काय म्हणतात ना, तो नवरा आहे, तिलाही 3 मुलगी आहे, आणि चौथा ओसेमध्ये आहे सुपरवायझर, त्याची बायको इराकी आहे। 1968 साली भारतातून इस्रायलमध्ये आलेल्या क्लारा यांचा हा 14वा नातू। आपली नातवंड देखील मराठी भाषा बोलतील असा विश्वास क्लारा यांना आहे। भारतातून इस्रायलमध्ये आलेल्या या सगळ्यांसाठी भारतासोबतचं नातं एवढ्या वर्षानंतर नक्की काय?
भारत ही आपली आई आहे आणि इस्रायल मला मावशीसारखं आहे. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना. असाच आणखी एक होदू आम्हाला भेटला, तो म्हणजे आमचा टॅक्सी ड्रायव्हर, सफाईदार हिब्रू आणि इंग्रजी बोलणारा आणि नेहमी हिंदी गाणी ऐकणारा. बॉम्बेमध्ये आलं, गोरेगावला राहत होतो. आधी 7 वाजता मध्ये होतो, मग गोरेगाव, मग आम्ही इस्रायलला आलो. कशासाठी आलात, कसं ठरलं? का आम्ही ज्यूइश आहो म्हणून माझा आईस बापूस बोललो आपण इस्रायलला येऊ, काही तर इथं ज्यूइश कंट्री आहे, ज्यूच्या कंट्रीमध्ये आलो. ॲली एकदम उत्साही आहे. त्यानं आम्हाला हिब्रूतच सांगितलं की ज्यूंच्या या देशाबद्दल त्याला काय वाटतं ते. ישראל זאת המדינה שלי שאני אוהב, זאת מדינת יהודים ויש לה עתיד מזהיר. म्हणजे इस्रायल माझं चांगला गाव आहे, माझा गाव आहे की मी ज्यूइश आहे म्हणून, आणि इस्रायल माझं चांगला आहे की होईल पण चांगलं.